समन्वय समितीच्या बैठकीत झाडाझडती होऊन रायगड जिल्ह्यात शिवसेना सुनील तटकरे यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाही। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा तटकरे यांच्यावर निशाणा साधला। सुनील तटकरे यांची वाटचाल भाजपच्या दिशेने सुरू असल्याचा गौप्यस्फोट आमदार दळवींनी केलाय। त्यांच्या आरोपांमुळे आता खळबळ उडाली आहे। त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं, कारण इकडली बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली। आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे। काय लपून राहणं बघा, आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग आहे असं म्हणता येईल। तर ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं, ही संस्कृती आहे। आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रोयाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळाची गरज आहे। आता महेंद्र दळवी काय म्हणतात किंवा ते काय त्याच्यावरती आपण लक्ष देणं मला वाटत नाही, त्यावर लक्ष देऊ नये। शेवटी तटकरे साहेब हे राज्याचे नेते आहेत। तटकरे साहेब फक्त कोकणातले नेते, राज्यातले नेते आहेत आणि तटकरे साहेब खूप मोठे नेते असल्यामुळे कोण काय म्हणतं त्याच्यावरती मला वाटतं त्याच्यावरती भाष्य करणं बरोबर नाही। रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत वाद कायम आहे। राष्ट्रवादीची एकमेव सीट आम्ही निवडून आणली, मंत्री भरत गोगावलेंनी तटकरेंवर टीका केली आहे। राष्ट्रवादीचं आव्हान स्वीकारतो असंही गोगावलेंनी यावेळी म्हटलेलं आहे। काय हैसियत होती तुमची? अख्ख्या महाराष्ट्रामधनं एक सीट फक्त आम्ही तुमची निवडून दिली। सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुकडा साफ झाला होता। इथं फक्त आमच्या महेंद्र शेटनी, रवी शेटनी, मी, योगेशनी थोडीशी वाकडीमान केली असती ना, त्यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते, लक्षात ठेवा। पण हरकत नाही आहे, माणसाने असं म्हटलेलं आहे, जनाची नाही मनाची काहीतरी थोडीफार। अरे आपण जर एखाद्याने आपल्याला कुठल्याही कामामध्ये एखाद्याला जर मदत केली ते आपण आयुष्यभर विसरत नाही, त्याची जाणीव ठेवतो। वा रे वा, आम्हाला आव्हान करताय, स्वीकारलं आव्हान, आम्ही स्वीकारलं।